श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आजच्या या पवित्र गुरुवारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या लाडक्या स्वामींच्या चरणी मन अर्पण करण्याचा दिवस आहे. आपल्या मनात कितीही चिंता असोत, कितीही प्रश्न असोत, कितीही अडचणी असोत, काही क्षणांसाठी सगळं विसरून फक्त स्वामींचं स्मरण करूया. डोळे बंद करा, मन शांत करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कदाचित आज तुम्ही या व्हिडिओपर्यंत योगायोगाने आला नसाल, तर आज स्वामींच्या चरणी तुमचं मन मोकळं करा. कारण माणसाला सगळ्यांना सांगता येत नाही, पण स्वामींना मात्र सगळं सांगता येतं. स्वामींवर विश्वास ठेवा. भक्तांनो, आयुष्य नेहमी आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. कधी आपण खूप प्रयत्न करतो, पण अपेक्षित यश मिळत नाही. कधी एखादं नातं मनापासून जपतो, पण समोरच्याला त्याची किंमत कळत नाही. कधी आपल्या जवळचे लोकही आपल्याला समजून घेत नाहीत. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, माझ्याच बाबतीत असं का होत आहे? पण कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळणं आवश्यक नसतं. काही गोष्टींचा अर्थ आपल्याला आज समजत नाही, पण काळ पुढे गेल्यानंतर लक्षात येतं की जे घडलं ते कदाचित आपल्या भल्यासाठीच होतं. म्हणूनच आज स्वामींच्या चरणी एक गोष्ट सोपवून द्या. तुमची चिंता, तुमची भीती, तुमचा राग, तुमची अस्वस्थता आणि तुमच्या मनातील अपूर्ण इच्छा स्वामींवर विश्वास ठेवा. याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करायचे नाहीत. प्रयत्न आपले आणि परिणामाची चिंता स्वामींच्या चरणी. मनातील वेदना स्वामी जाणतात. कधी कधी आपण बाहेरून हसत असतो, पण आतून खूप काही सहन करत असतो. घरच्यांसमोर हसतो, मित्रांसमोर हसतो, कामाच्या ठिकाणीही कठीण असल्यासारखं वागतो, पण रात्री एकटे झाल्यावर मन विचार करत राहतं, माझं पुढे काय होणार? ही परिस्थिती कधी बदलणार? माझ्या आयुष्यात सुख कधी येणार? जर तुमच्या मनातील असे प्रश्न असतील, तर आज स्वतःला एक गोष्ट सांगा, मी एकटा नाही, माझ्या स्वामींचं स्मरण माझ्यासोबत आहे. तुमची प्रत्येक भावना स्वामींना सांगण्याची गरज नाही. फक्त त्यांच्या चरणी बसून म्हणा, स्वामी, मला काही नको, फक्त मला योग्य मार्ग दाखवा. ही प्रार्थना मनापासून करा. कठीण काळ कायमचा नसतो. भक्तांनो, आपल्या आयुष्यात कितीही मोठी अडचण आली तर एक गोष्ट लक्षात ठेवा, काळ बदलत असतो. जसा दिवसानंतर रात्र येते, तशी रात्रीनंतर पुन्हा पहाटेही येते. आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर उद्या प्रकाश नक्की येऊ शकतो. आज परिस्थिती तुमच्या विरोधात वाटत असेल तर उद्या परिस्थिती बदलू शकते. म्हणून एका वाईट दिवसावरून संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका. एक अपयश म्हणजे तुमचं आयुष्य अपयशी झालं असे नाही. एक नातं तुटलं म्हणजे प्रेम संपलं असे नाही. एक संधी निघून गेली म्हणजे आयुष्यात पुन्हा संधी मिळणार नाही असं नाही. स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. गुरुवारची छोटी प्रार्थना. आज गुरुवार आहे. आज काही मोठं करण्याची गरज नाही. स्वच्छ मनाने स्वामींचं स्मरण करा. शक्य असेल तर स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा आणि काही क्षण शांत बसा. तुमच्या मनात जे आहे ते स्वामींना सांगा. मंत्र म्हणून तुम्ही मनापासून म्हणू शकता, श्री स्वामी समर्थ. एकदा 10 वेळा किंवा जितका वेळा मनाला शांत वाटेल तितक्या वेळा मंत्राचा उच्चार करताना मनात एक भावना ठेवा, स्वामी, माझं मन तुमच्या चरणी आहे. स्वामींकडे मागताना काय मागावे? तर आपण देवाकडे अनेक गोष्टी मागतो. पैसा, यश, आरोग्य, सुख, समृद्धी हे मागण्यात काहीच चुकीचं नाही. पण त्यासोबत आणखी काही मागा. योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मागा. अडचणीमध्ये धैर्य मागा. वाईट वेळेत संयम मागा. चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची शक्ती मागा. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वामींच्या चरणावरील विश्वास कधीही कमी होऊ नये अशी प्रार्थना करा. कारण विश्वास असेल तर माणूस पुन्हा उभा राहू शकतो. एक छोटासा हृदयस्पर्शी आजचा हा संदेश तुमच्यासाठी. घाबरू नकोस. तुझा मार्ग तुला आज दिसत नसला तरी प्रत्येक पाऊल व्यर्थ जात नाही. तू केलेला प्रयत्न व्यर्थ जात नाही. तुझी प्रार्थना
व्यर्थ जात नाही. तुझ्या डोळ्यातील अश्रूही व्यर्थ जात नाहीत. थोडा वेळ लागेल, पण विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं स्मरण करत राहा. आज मनात कितीही चिंता असली तरी स्वतःला सांगा, मी हार मानणार नाही. कारण स्वामींचं स्मरण करणारा भक्त अडचणीपासून पळत नाही, तो अडचणींना सामोर जाण्याचं धैर्य मागतो. तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. आत्ता काही क्षण आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ, माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सुखी ठेव. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांच्या मनाला शांतता दे. ज्यांना अडचणी आहेत त्यांना धैर्य दे. ज्यांना योग्य मार्ग सापडत नाही त्यांना योग्य दिशा दे. ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आण. माझ्या कुटुंबातील सर्वांच्या मनात प्रेम, आपुलकी आणि समजून वाढू दे आणि आपल्या सर्वांना चांगले विचार, चांगली बुद्धी आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. श्री स्वामी समर्थ. शेवटचा संदेश भक्तांनो, आयुष्य कितीही कठीण असलं तरी मनात आशा जिवंत ठेवा. कुणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर सगळे मार्ग बंद झाले आहेत असे वाटत असेल तरी प्रयत्न थांबवू नका. आणि मन खूप थकलं असेल तर काही क्षण स्वामींच्या चरणी शांत बसा. कधी कधी उत्तर शब्दात मिळत नाही, उत्तर मिळतं ते शांत झालेल्या मनात. आजचा गुरुवार तुमच्यासाठी सुख, समाधान आणि सकारात्मकतेसाठी ठरो. तुमच्या घरात आनंद राहो, तुमच्या मनाला शांतता राखो. तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळो. ही स्वामींची कृपा सदैव आपल्यावर सर्वांवर राहो. चला, शेवटी पुन्हा एकदा मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा संदेश तुमच्या स्वामी भक्त परिवारातील एखाद्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. अशाच भक्तिमय आणि हृदयस्पर्शी स्वामी समर्थ संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय संदेशासह. तर नवीन संदेश तोपर्यंत तुमचे स्वामींचे स्मरण करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.